जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं एच जी क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या व्हिडिओ स्क्रीनवर बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काइनमास्टर ॲपची गरज पण आहे. तर ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी जेवढं काय मटेरियल मी यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक स्वरूपामध्ये दिलेले आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. व तुम्हाला त्या लिंकवरून डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मी रोजच मटेरियल ते अपलोड करत असतो. तुम्हाला त्याच्या स्क्रीनवर दिसतच आहे, तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. त्यासोबत तुम्हाला त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथे तुम्ही जिथे जॉईन करू शकता. तर मित्रांनो, अजूनही आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो केलं असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. तुम्हाला त्याच्या स्क्रीनवर दिसतच आहे, तुम्ही सर्च करून आपले फॉलो करू शकता. व त्यासोबत त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जीपी पासवर्ड ठेवला, तर हा पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठेही मिळू शकतो. तर तुम्ही हा पासवर्ड घेऊन जो ते फाईल एक्स्ट्रॅक्ट करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया. तर हे बघा मित्र, आपल्याला काय करायचं आता, काइनमास्टर ॲप जो तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मधल्यावर क्लिक करून 16.9चा रेशो जो घ्यायचा. घेतल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला जे ते मित्रांनो एक व्हिडिओ दिला असेल, तो व्हिडिओ जो अशा प्रकारे तुम्ही जे ते अशा प्रकारे घ्या. घेतल्यानंतर परत काय करायचं, परत मीडियावर जायचं. नंतर बघा तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला असेल मित्रांनो, तो बघा अशा प्रकारे तुम्हाला दिला असेल, तो फोटो घ्यायचा. घेतल्यानंतर ह्याची साईज जे ते आपल्याला आपलं लेअर जे ते 30 सेकंदापर्यंत आपल्याला जे ते अशा प्रकारे करून घ्यायचे. करून घेतल्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं ते बघा अशा प्रकारे येताच परत आपल्याला काय करायचं इथं हे बघा, हे समताच हे अशा प्रकारे समताच परत लेअर जायचं आणि मीडियावर जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला एका PNG जो ते एक दिला असेल बघा, 19 फेब्रुवारी अशा प्रकारे तो घ्यायचा आणि तो जर आपल्याला इथं अशा प्रकारे सेट करायचं. त्यानंतर ॲनिमेशन जायचं, पॉप हा जो तो ॲनिमेशन आपल्याला द्यायचं. आणि त्यानंतर याची लेअर जे ते आपल्याला पूर्ण व्हिडिओ जे ते अशा प्रकारे घ्यायची आहे बघा, अशा प्रकारे घ्यायची. त्यानंतर तिथंच जे ते आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, लेअर जायचं, ओव्हरलेवर जाऊन तुम्ही गेट मोरवर जाऊन तुम्ही एक इफेक्ट डाउनलोड करायचं. त्याचं बघा हे फॉग जो हा वाला डाउनलोड करा. की डाउनलोड केल्यानंतर पहिला 2 नंबरचा जो फॉग आहे तो घ्यायचा. घेतल्यानंतर परत काय करायचं, आता आपल्याला बेकून थोडंसं रोटेटवर जायचं. त्यानंतर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं, म्हणजे आपला जो फॉग असेल मित्र तो या साईडला जे अशा येऊन जाईल. त्यानंतर बघा हा फॉग संपताच परत आता आपल्याला काय करायचं बघा, असं संपताच परत आधी आपण हा जो तो फॉग जरासा थोडासा अजून इकडे जरा घेऊया, लेफ्ट साईडला अशा ओढून घेऊया. ओढल्यानंतर बघा अशा प्रकारे हे फॉग संपताच परत का, सॉरी मित्रांनो, बघा अशा प्रकारे होताच फॉग बघा. त्यानंतर काय करायचं, आता लेअर जायचं, मीडिया जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला काही असे PNG जे ते तुम्हाला दिले असतील बघा, ते PNG जे ते अशा प्रकारे हा PNG जो घ्यायचा. घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बरोबर तुम्ही तुमच्या मतानुसार साईज कमी जास्त करून इथं असं वर लावायचं. लावल्यानंतर इन ॲनिमेशन जायचं. त्यानंतर आपल्याला इथं वाईब्रेट हा जो तो इफेक्ट असेल ॲनिमेशन जे तो 1.3 पर्यंतचा तुम्ही देऊ शकता मित्रांनो. दिल्यानंतर परत काय करायचं, तर आता थोडासा व्हिडिओ प्ले करून बघा. त्यानंतर हा ॲनिमेशन संपतच परत लेअर जायचं, मीडिया जायचं. नंतर बघा तुम्हाला अजून एक अशा प्रकारचा PNG आहे, तो घ्या. तो सुद्धा इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायची. केल्यानंतर इन ॲनिमेशन जायचं. त्यानंतर परत तुम्हाला एक ॲनिमेशन लावायचे, त्याचं नाव वाईब्रेटच आहे. हा सुद्धा 1.3 तुम्ही देऊ शकता. दिल्यानंतर परत त्याची लेअर जे ते आपल्या पूर्ण व्हिडिओ जे ते अशा प्रकारे करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे ॲनिमेशन संपताच परत काय करायचं, आता लेअर जायचं, मीडिया जायचं. तुम्हाला एक बघा एक दिले असेल मित्रांनो, तर ते आपल्याला घ्यायचे बघा. आता मी जे ते घेतच आहे बघा, बघा आता घेतच आहे बघा. अशा प्रकारे एक रेड कलरचं असेल ते आपल्याला घ्यायचं आणि त्याची साईज जरा अशा प्रकारे तुम्ही वाढून जे ते अशा प्रकारे इथं खाली लावून घेऊ शकता. लावल्यानंतर परत त्याची लेअर जे ते पूर्ण व्हिडिओ जे ते आपल्याला अशा प्रकारे करून घेऊन ॲनिमेशन जाऊन आपल्याला फेड हा इफेक्ट जो ॲनिमेशन जो द्यायचा. ॲनिमेशन संपताच परत लेअर जायचं, मीडिया जायचं. त्यानंतर बघा तुम्हाला एक मित्रांनो PNG आहे, तो एक दिला असेल मित्र बघा. तुम्हाला अशा प्रकारचा तो शिवजयंतीचा असा प्रकारे एक एकदम भारी असा PNG दिला आहे. तर तो PNG काय करायचा, आपल्याला अशा प्रकारे इथं घ्यायचा आहे आणि अशा बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्या मित्रांनो. त्याच्या परत ॲनिमेशन जायचं. नंतर रबर स्टॅम्प हा इफेक्ट जो ॲनिमेशन जो होता आपल्याला 1.5 सेकंदाचा जो इथं आपल्याला अशा प्रकारे जे तो लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेचा जो तो लावून घ्यायचा आहे बघा. रबर स्टॅम्प, सॉरी मित्रांनो, रबर स्टॅम्प ते चुकून दुसराच लागला बघा. अशा प्रकारे जो रबर स्टॅम्प हा लागताच परत काय करायचं, आता मित्र थोडंसं पुढे येऊन लेअर जायचं, मीडिया जायचं मित्रांनो. त्यात परत तुम्हाला एक दिला असेल बघा, अशा प्रकारचे एक दिला असेल ते घ्यायचं आहे आपल्याला. घेतल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इथं जे ते अशा प्रकारे ह्याची ॲडजस्टमेंट जे बराबर करून घ्या. परत इन ॲनिमेशन जाऊन फेड हा जो ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता. परत तुम्ही क्रॉपिंगवर जाऊन क्रॉपिंग जे त्या मार्क्स जो येतो इनेबल करून एकदम हाय जे ते आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थोडंसं आपण खाली घेऊन त्यानंतर परत वरती डॉट जायचं, सेंटर बॅग अशा प्रकारे करून घ्यायचे मित्रांनो. परत याची लेअर जे ते असे पूर्ण व्हिडिओ करून
ॲनिमेशन आपण दिलं आहे. अशा प्रकारे होताच परत आता आपल्याला काय करायचं, थोडंसं तुम्ही परत आधी या मित्रांनो बघा अशा जरा प्ले करून बघा. शिवाजी महाराजांचं बघा हा अशा खाली येताच परत काय करायचं, लेव जायचं, मिळं जायचं. तर बघा तुम्हाला एक एकदम भारी जे ते असं एक दिलं असेल तर ते आपल्याला काय घ्यायचं, आता आपल्याला इथून जे ते घ्यायचं आहे बघा. मी जे ते आता घेतच आहे बघा, एक दिलं असेल ते जे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे बघा. बघा अशा प्रकारे ते असेल मित्रांनो. हे जे आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे घ्यायचं. त्यानंतर घेतल्यानंतर काय करायचं, बिल्डिंगवर जायचं आणि ह्याला जे ते आपल्याला स्क्रीन करायची. स्क्रीन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हे जे जरासं छोटंसं अशा प्रकारे करायचं. त्यानंतर घोडा जे ते इथं ते जे आहे बघा तिथं जे ते ह्याच्या डोक्यावर बराबर अशा प्रकारे इथं जे ते अशा प्रकारे ॲडजस्टमेंट ह्याची बराबर करून अशी लावून घ्या. परत त्याची जे लेअर असेल ती पूर्ण व्हिडिओ करून घ्या. त्यानंतर परत इन ॲनिमेशन जायचं आणि ह्याचा फेड जो ॲनिमेशन आपल्याला द्यायचा. परत त्याच्या क्लिक करून वरती डॉटवर जायचं आणि ह्याचा डुप्लिकेट मित्रांनो आपल्याला जे अशा प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर आपण बघा आता आपण जे त्याचा डुप्लिकेट बघा आपल्याला कुठे लावायचा आहे. आता बघा ते बघा हा पिंजडेक्स खाली येताच परत तिथं आपल्याला ही अशी लेअर याची घेऊन यायची डुप्लिकेटची. त्यानंतर अशा प्रकारे इथे असं येऊन आपल्याला काय करायचं बघा, हे जे पिंजडेक्समध्ये शिवाजी महाराजांचा जसा आहे बघा तिथं जे ते अशा प्रकारे इथं बघा ब्लॅक असं तिथं जे ते अशा प्रकारे लावायचे. त्यानंतर इन ॲनिमेशन जाऊन आपल्याला इथं फेड ॲनिमेशन जो तुम्ही देऊ शकता मित्रांनो. बघा अशा प्रकारे एकदम भारी अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं आता झालंय. तर आता आपल्याला ह्याला जे ते काय करायचं ते आता बघा तुम्ही. तर बघा आता आपलं हे सर्व झालंय. तर आता परत आपल्याला सुरुवातीला यायचं, लेअर जायचं, मिळा जायचं. आता तुम्हाला एक बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर अशा प्रकारे तुम्हाला घ्यायची आहे. बॉर्डर घेतल्यानंतर याची बॉर्डर जे अशा प्रकारे ॲडवी करून तुम्हाला ह्याची बॉर्डर जे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ जे ते करून घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे लावून घ्यायचं. तर बघा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, इथं जे अशा प्रकारे आल्यानंतर परत लेअर क्लिक करून थोडंसं पुढे यायचं. बघा अशा प्रकारे म्हणजे जिथं आपण फोटो लावला तिथं येऊन आपल्याला काय करायचं, लेअर जायचं, इफेक्टवर जाऊन तुम्हाला बघा इथं जे ते एक VH रिवाइंड हा जो तो इफेक्ट जो अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा. गेटवर जाऊन डाउनलोड केल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला घेऊन याची लेअर जे ते अशा प्रकारे आपलं म्हणजे ती इफेक्ट येतो अशा प्रकारे आपल्याला पूर्ण व्हिडिओ जो अशा प्रकारे लावून घ्यायचा, म्हणजे अशा लावून घ्या. त्यानंतर हे जे ते अशा प्रकारे इथं याची लेअर जे खाली छोटीशी करायची. त्यानंतर थोडंसं पुढे येऊन तुम्ही हाच इफेक्ट जो अशा प्रकारे ह्याचा डुप्लिकेट करून जे तुम्ही पुढं जरा थोडंसं अजून पुढं घेऊन आल्यावर तुम्ही हा व्हिडिओ लावून घ्या. तर आता लावल्यानंतर आता आपण हा जो तो व्हिडिओ जो तो एक्सपोर्ट करूया. वरच्या ॲरो जाऊन एक्सपोर्ट करा मित्रांनो. आधी आपण जो तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो एक्सपोर्ट झाला. एक्सपोर्ट झाल्यानंतर काय करायचं, बॅक येऊन परत आपल्याला काय करायचं, मधल्यावर क्लिक करून 16.9चा रेशो जो आपल्याला घ्यायचा. त्यानंतर परत तो आता जो आपण व्हिडिओ जो तो एक्सपोर्ट केला होता मित्रांनो, तो व्हिडिओ जो तो अशा प्रकारे आपल्याला जो तो घ्यायचा. घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आता तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं. आता इथं बघा आता आपले हे सर्व ॲनिमेशन जे ते संपताच बघा आपल्याला काय करायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर वर काहीची आयकॉन जाऊन स्प्लिट ॲट प्लेट करायचं. परत थोडंसं पुढे येऊन स्प्लिट ॲट प्लेट, परत थोडंसं पुढे येऊन स्प्लिट ॲट प्लेट, परत थोडंसं पुढे यायचं स्प्लिट ॲट प्लेट करायचे. केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ह्या प्लसचे ते आयकॉन दिसतो प्लसचं त्यावर क्लिक करून तुम्ही गेट मोर जाऊन तुम्ही तुमच्या मतानुसार तुमचे जेवढे काही तुमचे असतील ट्रान्झिशन इफेक्ट, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणतेही जे ते लावायचे असेल ट्रान्झिशन इफेक्ट जे लावायचे ते तुम्ही सर्व जे ते लावून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या. मी आता सुद्धा डेमोसाठी आता तुम्हाला जे ते दाखवत आहे, तुम्ही आवडीनुसार तुमच्या कोणती लावू शकता. तर अशा प्रकारे 25 सेकंदाच होतं. तर आता आपल्याला काय करायचं, यामधल्या इथं कोणत्या लेअरवर क्लिक करून काय करायचं, वर 3 डॉट जायचं आणि डुप्लिकेट करायचं. परत त्याच्यावरच राऊंड डुप्लिकेट जे अशा प्रकारे करायचं. परत तुम्ही अशा प्रकारे जे ते लावून घेतलं ना, तर बराबर तुमचा व्हिडिओ जे 30 सेकंदाचा होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपलं झाल्यानंतर आता सगळं काय करायचं, इथं ॲडिओवर जायचं. ॲडिओ गेल्यानंतर तुम्हाला एकदम भारी असा एक ॲडिओ दिला असेल, तर तो आता ॲडिओ आपण घेऊयाच. बघा आता ॲडिओ जाऊन मी आता ॲडिओ घेतच आहे. बघा अशा तो ॲडिओ असेल तर आपल्या इथं प्लसवर क्लिक करायचं. त्यानंतर बघा खाली अशा प्रकारे आपला साऊंड जो तो लागून जाईल. तर एकदम भारी असा साऊंड आहे इथं. अशा प्रकारे आपल्या मित्रांनो व्हिडिओ तयार झाला. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी करायचं, वरच्या ॲडवर क्लिक करायचं. तर त्या एक्सपोर्टवर क्लिक करा म्हणजे आपल्या गेल्या व्हिडिओ शेअर होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. जर का मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ रोजच मराठीमध्ये येत असतात मित्रांनो. तर भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.